आपल्या प्राणापेक्षा प्रिय आपला भगवा थेट आदिलशाहीच्या छाताडात नेऊन काढायचा. मराठा या नावाची जरब अख्ख्या हिंदुस्थानात बसली पाहिजे. हरा हरा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला आता दुसरा प्रवास चालू झालेला आहे. आपण आता अचानक भयानकमध्ये रायगडला निघत आहे. ॲक्च्युली राज्याभिषेकच्या दिवशी आपल्याला जायला भेटलं नाही, तर आपल्यासोबत आहेत गिरीश पोटे. अचानक भयानक प्लॅनमध्ये इन्व्हॉल्व झालेले. तर आपण या ठिकाणी ऐरोली ब्रिजवर आलेलो आहेत आणि ऐरोली मार्गे आपण रायगडला जाणार आहोत. ऐरोलीनंतर मोठा जो हायवे येतो त्या मार्गेने. इथपर्यंत तरी हवामान एकदम चांगलं आहे. ऊन पण एकदम कडाक्याचं नाही आहे, नॉर्मल ऊन आहे. थंड म्हणजे एकदम थंड नाही बोलू शकत, थोडीशी एकदम थंड हवा येते. आणि प्रवास आतापर्यंत तरी ठीकठाक आहे. आता आपण जस्ट 10 किलोमीटर कवर केलेलं आहे. पेट्रोल भरून घेऊया मित्रांनो, पेट्रोल भरणं गरजेचं आहे. मित्रांनो, आता आपण पनवेल खारघर साईडला आहे. तर लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही हे रस्ते बघितलेच असतील. एकदम सुसाट, एकदम आपण गाडी पळवू शकतो असे रस्ते इथे. आणि जरा वातावरण पण इकडे थंडगार आहे. थोडंसं म्हणजे मध्ये मध्ये थांबावं लागते ट्रॅफिकमुळे, त्यामुळे जरा प्रवास स्लो होतो आहे. पण आपण लवकरात लवकर पोचायचा प्रयत्न करू रायगडला, कारण की रात्री पोचल्यावर ते सुंदर देखावे असतात आणि जो राज्याभिषेक सोहळा तिथीनुसार तो आपल्याला मिस नाही करायचा आहे. तर आपण लवकरात लवकर पोचायचा प्रयत्न करू रायगडला. आता जो अँगल तुम्हाला दिसत असेल ना, तो ॲक्च्युली वाईड अँगल आहे. तर आपण ते वाईड अँगल करायचं विसरलेलो मगाशी. तर जी डिफॉल्ट सेटिंग आहे त्या डिफॉल्ट सेटिंगवरती आपण हे करत होतो, व्लॉगिंग करत होतो. तर आता एकदम परफेक्ट अँगल तुम्हाला दिसत असेल बाईकचा. तर मित्रांनो, आपण इथे बघू शकता तुम्ही समोरच हे कर्नाळा फोर्ट आहे आणि हेच आपलं कर्नाळा बर्ड सँच्युरी आहे. हां, या बर्ड सँच्युरी, कर्नाळा पक्षी अभयारण्य, आणि हा कर्नाळा फोर्ट आहे. आणि रोड आता ॲक्च्युली चांगला केलेला आहे. पहिल्या रोडाची अवस्था एकदम मुंबईच्या रस्त्यांसारखीच होती. चांगले डेव्हलपमेंट होते. सालाप्रमाणे याही वर्षी ग्लव्स विसरलेलो आहे. तर विदाऊट प्रोटेक्शन ही राईड चालू आहे. ॲक्च्युली रायडिंग करताना हे सगळं घेतलं पाहिजे, पण असा अचानक भयानक प्लॅन ठरला तर आपण काही प्रिपरेशन पण करू नाही शकत. त्यामुळे जसं चाललं आहे तसं आपण सेफ राईड करतो आहे. 60-80 100 अजून टच नाही केलं आपण, आणि गरज पण वाटत नाही आहे. रस्ते पण चांगले आहेत, उगाच ओव्हरस्पीड कशाला करायची. तर या राईडबद्दल एक गोष्ट सांगू इच्छितो. ही राईड आहे ना,
ही राईड नसून एक मनाला आनंद देणारा हा अनुभव आहे आमच्यासाठी ॲक्च्युली. कारण आम्ही मराठी माणसं आहोत, तर आम्ही मराठी माणसं असल्या कारणाने आमचं आणि शिवांचं नातं हे एकच आहे, सगळ्या मराठ्यांचं नातं. ॲक्च्युअल राज्याभिषेक बघायला भेटणार नाही, पण ॲक्च्युली तिथीनुसार पण राज्याभिषेक तिकडे असतो, तर आपण हे मिस नाही केलं पाहिजे. ॲक्च्युली वर्षातून एकदा येणारा आपल्याला हा अनुभव आहे, तर आपण हे का म्हणजे आपल्या नशिबातून सोडलं पाहिजे. काम वगैरे काय हे होतच राहतं, कधी ना कधी आपण स्वतःसाठी आपल्या राजांसाठी वेळ काढलाच पाहिजे. तर हाच अनुभव आपण पुढे म्हणजे अशीच मी सर्व मराठ्यांकडून ही अपेक्षा करतो की तुम्ही पण या, हा राज्याभिषेक बघा आणि असे जे अनुभव आहेत ते तुम्ही पण घ्या. कारण की असे अनुभव तुम्ही वयाच्या 50व्या वर्षी अनुभवू नाही शकत. तुम्ही जेव्हापर्यंत आपल्या शरीरामध्ये ताकद आहे तोपर्यंत आपण हा गड उत्तमरित्या चढू शकतो, उतरू शकतो. आणि आता खूप काही रील्स पण बघितल्या ज्यामध्ये अक्षरशः आजीबाई पण रात्रीच्या वेळेस गड चढत आहेत. मी बोला अरे यार, हे बघून तर आमच्या जिंदगीवरती थूच आहे. आम्ही यंग असून वेळेवरती राज्याभिषेकाला गेलो नाही, पण त्या आजीने मात्र राज्याभिषेक मिस नाही केला. तर बघता ना तुम्ही, मराठी माणसांचं राजांवरती प्रेम हे असंच असलं पाहिजे. तर मित्रांनो, हे बघा, हा रस्ता आहे ना, या पाली साईडला जातो. पाली गावाचा बल्लाळेश्वर बघू शकता तुम्ही हा रस्ता. पण आपण सरळ जाणार आहोत, कारण की आपल्याला जायचं आहे रायगडला. श्रीमान दुर्ग रायगड. मित्रांनो, इकडे आपण नाश्ता करायला थांबलेलो आहे. तरंगाजवळ इकडे थांबलेलं आहे आणि आता थोड्याच वेळात आपण रायगडला पोहोचणार आहे. अतिशय जलद गतीने आपण प्रवास केलेला आहे. तर आता नाश्त्याला येतं बघू काय काय आणलेलं डबे आणलेले. प्रॉपर नाश्ता वगैरे झालेला आहे एकदम प्रॉपर. आता आपण चाललो आहे, बघा ही आपली गाडी. इंदापूरला जाऊया, इंदापूरला. आपण आलेलो आहे शिवाजी महाराजांच्या दरबारात. तर या ठिकाणी आपण जात आहोत रायगड. आणि तांडव हे कर्तुधुंड शंकरा, डमरुनाथ ढळमळे भूमंडळ हात हो शंकरा शंकरा. काहुनिया तांडव हे कर्तुधुंड शंकरा, हे डमरुनाथ ढळमळे भूमंडळ हात हो शंकरा. शंकराची घेऊन आता रणू निघाले रे. अरे तुफान पेटलं आणि गणिम खेटलं, अरे एकच नाव आहे शिवाचं घेतलं. अरे आले रे आले रे, अरे मराठे आले रे. शंकराची घेऊन आता रणू निघाले रे. अरे तुफान पेटलं आणि गणिम खेटलं, अरे एकच नाव आहे आमच्या शिवाचं घेतलं.
तर आता गिरीश पोटे जिथे बोलतील तिकडे आपण जाऊ. गिरीश पोटे या ठिकाणी आपले टुरिस्ट गाईड आहेत. बिफोर आफ्टर चांगली दुरुस्तीचं बांधकाम केलेलं आहे. आणि लकीली आपल्याला क्रेनचं तिकीट भेटलं त्यामुळे आपण घेऊ शकलो. आता रोपवेचं रोपवेचं तिकीट भेटलं म्हणून आपण येऊ शकलो. तिकीट बघू शकता. काही म्हणजे आपण हे नाही केले, एक्स्ट्रा पैसा वगैरे काही दिलेला नाही आहे, पण तरी ऑफिशियली आलेलो आहे रिक्वेस्ट करून. तर 5 वाजता गडाचे दरवाजे बंद होतात आणि तरी आपण आलेलो आहे इकडे. थोडासा उशीर झाला आपल्याला, नाहीतर आपण बरोबर ट्रेक करून गेलो असतो. काय बरोबर की नाही. महादरवाजा बंद झाला ना. महादरवाजा बंद झाला, पण ही पायवाट पण सुरेख आहे. आम्हाला वाटलं 6 वाजता बंद होता. अच्छा, आता आपण गडाच्या बॅक साईडने. हां बरोबर, गडाच्या बॅक साईडने गडामध्ये एंट्री घेणार आहोत. आणि व्यवस्था या ठिकाणी खूप चांगली केलेली आहे. फ्लॅशलाईट वगैरे, हॅलोजन वगैरे लावलेले आहे सगळीकडे. बसायची व्यवस्था पण चांगली केलेली आहे. छोटे आपल्याला माहिती देतील. गिरीश काय बॅनर कशाबद्दल आहे सांगा जरा. कुठले हे वाडे होते? फक्त थोडे औषध दिसत होते त्याचे. हे बघा, हे थोडेसे दिसत होते. हे कुठे आहे या ठिकाणी तुम्ही दाखवा. हे बघा, हा बघा, हा वाडा, हा समोर जो वाडा दिसतो, वरून मी दाखवू नाही शकत. हा जो वाडा दिसतोय, ड्रोन नाही आणला यावेळी. आपण नेक्स्ट टाइम ड्रोन नक्की आणूया. त्या हवामानाच्या आणि एक्स्ट्रा परमिशनच्या नुसार आपण ड्रोन आणला नाही आहे. आणि हे बघा, हे उत्खनन केलेलं इकडच्या एकदम प्रॉपर रहिवाशांनी आणि मंडळांनी. अरे बघा, इकडे असं उत्खनन करून हे बघा वाड्याचे अवशेष बघा. आणि इकडे हे सगळं भांडी, लॅम्प्स वगैरे सगळं आता भेटलेलं आहे त्या वाड्याच्या उत्खननातून. बघू शकता. एक्सकेवेटेड वाडा, रायगड फोर्ट. हे बघा पुढे शिवराई पॉईंट. हे बघा, मुद्रा, शिवकालीन मुद्रा बोलतात ना, मुद्रा पण भेटलेल्या आहेत आपल्याला या ठिकाणी. कोयता वेगळा सगळं भेटलेलं आहे. तर मित्रांनो, हा आपला रायगड आहे. हे बघा, आपण इकडे पहिला खोल्या होत्या, रायच्या वाडे होते, वाडे. आणि इकडे पण देखील एक कुंड आहे आणि इकडे एक मंदिर सुद्धा आहे. आणि गाईज, इकडे कचरा जरा करू नका यार. हे काय आहे बघा, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. कचरा वगैरे करत नका जाऊ. इकडे जे सामान आहे ते आपापल्या घरी घेऊन जात जावा. ते संवर्धन करणारे आपला कचरा साफ करायला इकडे येत नाही, तर एक गडांची पुनर्बांधणी करायला येतात. तर त्यांना तरी त्रास देऊ नका. ते पण माणूसच आहेत आपल्यासारखे. बघू शकता इकडे. आणि इकडे गिरीश एवढी काही गर्दी दिसत नाही, कारण की आपण तिथीनुसार आलेलो आहोत म्हणून बहुतेक. सर आले, पण त्याच्यात पण उशिरा आले. तिथीनुसार उशिरा आले असं बोलू शकतो. तरी वेळेवर आले, पण वेळेवर आले. आणि बघू शकता तुम्ही, मेन क्रीडांगण आहे. आणि इकडे आपला महाराज विराजमान आहे. होळीचा काय महाराजांचा दरबार उत्तमरित्या सजवलेला आहे. काहीच एक गर्दी नाही. आणि हे आपल्या हिंदुत्वाची निशाणी बघू शकता तुम्ही. आणि हा आपला राजांचा दरबार, राजा शिवछत्रपती. या आरामात. आपल्या महाराजांचा दरबार आहे, बघू शकता. मित्रांनो, फायनली आपण आपल्या महाराजांच्या दरबारात आलेलो आहे. बघू शकता आपल्या महाराजांचा दरबार. आणि हे आपले महाराज विराजमान आहेत अजून. महाराज आलेलो आहे. तर मित्रांनो, आपण आता प्रवेश घेत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. थोडा लेट प्रतिसाद दिलाय, पण दिलाय. तर महाराजांचा दरबार बघा मित्रांनो. असा दरबार ना कुठल्या जगात होता ना कुठे असेल. हा आहे आपल्या महाराजांचा दरबार. आणि हे समोर बसलेले आहेत ते अखंड भारताचे श्री छत्रपती शिवाजी महाराज. हित पाय ठेवण्याआधी चार दोस्त कर बर. हित पाय ठेवण्याआधी चार दोस्त कर बर. कन कन रुद्र बनला शिवरायांचा आधार. वरखाय वनव कसा
तर गिरीश, या ठिकाणी आपण आता ते कुठल्या प्लेसवर आहोत? हे महाराजांचा दरबार आहे हा. ठीक आहे, तर या दरबाराची काही वैशिष्ट्य गोष्ट तुम्ही सांगू शकता का? इथे दरबार भरायचा मंत्रिमंडळांसोबत अष्टमंडळ होतं आपलं. अच्छा अच्छा. आणि जे काही म्हणजे न्यायनिवाडे पीडित यायचे न्यायनिवाडे याच ठिकाणी करायचं. बरोबर बरोबर. आणि याचे खूप सारे वैशिष्ट्य आहेत. आणि जरा इकडे आपण आपला बाजार दाखवूया. इकडनं मार्केटच बोलतात ना त्यांना? हां, खाली होळीचा माळ. इकडे होळीचं मार्केट. येस. मित्रांनो, आता आपण तुम्हाला इकडनं या अँगलने हे काय केलं पुढे पुढे आहे ते काय मित्रांनो, आता आपण बाजारपेठ दाखवतोय. गडावरचं वातावरण आत्ता अतिशय उत्तम असं आहे बघा. झेंडा काय फडकतो एकदम. मित्रांनो, इकडे बघू शकता, हा हे मार्केट आहे पूर्ण ना. गिरा मार्केटच आहे ना हे मार्केट आहे की मित्रांनो. आणि इकडे आपले महाराज विराजमान आहेत. आपण खालून याचा व्ह्यू घेऊया. हा बघा, हा होळीचा माल आहे. होळीचा माल इकडे. तर मित्रांनो, आपण मगाशी इकडनं पास झालेलो, पण आता आपण हा एरिया पूर्णपणे दाखवणार आहे. हा आहे होळीचा माळ. बघू शकता इकडे आपले महाराज विराजमान आहेत. याच परिसरामध्ये वेगवेगळे सण उत्सव साजरे केले जातात. आणि होळी पण इकडेच पेटवली जायची. तर इकडे बघू शकता. इकडे पाया पडायला जाऊ शकतो का? जाऊ शकतो इकडेच जाऊ शकतो. इकडे ॲक्च्युली आपल्याला खूप प्रॉपर दर्शन भेटेल छत्रपतींचं. तिकडे चप्पल काढून आपण जाऊ पुढे. या, छत्रपती शिवाजी महाराज की. या ठिकाणी बघू शकता आपले बाजारपेठ आहे. इकडे बाजारपेठाचा व्ह्यू पण बघू शकता तुम्ही. इकडे लोकांनी टेंट वगैरे लावलेले आहेत जे वस्तीला इथे आलेले आहेत. पण ॲक्च्युली इथे बाजारपेठ असायची रायगडावरची. उत्कृष्ट अशी बाजारपेठ आहे ही. आणि खूप मोठे आहे ना. हे नागाचा सिम्बॉल आहे एका बाजारपेठेच्या भिंतीत. हां, त्याचं तो म्हणजे अरबी का कोणतरी होता व्यापारी. हां त्यांनी स्वतःचा सिम्बॉल बनवून घेतलेला. हां. तो म्हणजे बाकीच्यांवर नाही हाच भिंत कुठली? हां हां. त्याच्यावर सापाचा सिम्बॉल. त्याचं काय? तो अरबी का कोणी व्यापारी होता. हां. तो म्हणजे असं वेगळा वाटला पाहिजे ते दुकान म्हणून त्याने स्वतःचा सिम्बॉल बनवलं. मला पण प्रॉपर माहीत नाही. हे बघा, हीच ती भिंत गिरीश पोटे बोलत आहेत. नाग पूर्णपणे दिसत आहे. पण अरबी व्यापारी तेव्हापासून इकडे कसे यायचे? आणखी अरबी म्हणजे झालं सौदी अरेबिया, बरोबर की नाही? ते म्हणजे हां, जसे मुघल आले तसे झाले असतील. अफगाणी मुघल जसे आले तसे इकडे आले असतील, बरोबर की नाही? जे मुघलचे चोर होते, अफजल खान वगैरे हां, तिकडेच होते. होय याची हाईट एवढी काय होय. तो हेच गाईस, जे मुघल चोर होते त्याच्यातलाच एक व्यापारी इथे येऊन व्यापार करायचा. कारण की त्याचे खायचे वांदे लागायचे. त्यामुळे स्वराज्याचा फायदा होता. पण तो व्यापार करायचा म्हणूनच तो इकडे जगू शकला, समजलं? जर तो व्यापार करायला त्याला महाराजांनी परवानगी दिली नसती तर त्याला इकडे खायचे वांदे लागले असते, समजलं काय? म्हणजे जे मुघल जे इकडे येऊन राहिले ते ॲक्च्युली मराठ्यांमुळेच राहिले. जर आपण व्यापार करायची परवानगी दिली नसती तर हे इकडे भीक मागत फिरले असते पायथ्याशी, समजलं काय? ॲक्च्युली तेव्हाच जर लायकी दाखवली नसती, महाराज हे दयावान होते म्हणून त्यांनी एवढं तरी परमिशन दिली असेल. महाराज हे जातीभेद करत नव्हते म्हणून, बरोबर रे? हां. पण महाराज हे फक्त जिहादी विचार ठेवणारे प्लस आपल्या स्वराज्यावर आक्रमण करणारे त्यांनाच दुश्मन मारायचे, बरोबर? सगळ्यांना ते माणूस म्हणून दर्जा द्यायचे, बरोबर की नाही? असा हा आपला राजा होता मित्रांनो, बघू शकता तुम्ही. हां, मानवता हाच धर्म. पण जीव आणि प्राण हा मरणार तो हिंदुत्वासाठी, आपल्या भारतासाठीच. त्या आपल्या जनतेसाठी, रयतेसाठी जीव घालणारे आपले मावळे आणि आपले महाराज, त्यांचं वास्तव्य इकडे होतं. तर इथं आता पावसाचं वातावरण झालेलं आहे फुल. पाहू शकता इथं खूप धोके पडलेले आहेत. आता
8 से लाया है फ्री साईज वाला 100 रुपये. मी 150ला घेतलं आहे. कॉलनी का माल मित्रांनो हाच तो कडेलोट पॉईंट आहे. टकमक टोक बोलतात त्याला. इकडनंच कडेलोट करत असायचे महाराज आपले. बघू शकता तुम्ही. अजून तुम्हाला दाखवतो. हा बघा इकडनं तुम्ही खोल बघा किती खोल दरी आहे. इकडनं ढकललं जायचं गुन्हेगारांना. जे गद्दारी करायचे त्यांना इकडनं ढकललं जायचं. आणि हा आपला गडाचा बुरुज दिसत आहे. अतिशय भक्कम असा बुरुज आहे आपल्या गडाचा. श्रीमान रायगड. आणि गिरीश पोटे यांची थोडी फाटत आहे तिकडेच उभे आहेत बघू शकता. हा बघा हाच तो पॉईंट आहे. तर गिरीश पोटे आपण आता कुठे जातोय? आता आपण जगदीश्वराच्या जोरात बोला जरा. आता आपण जगदीश्वराच्या मंदिरात चाललो दर्शनासाठी. अच्छा. पुढे फुल फॉगी वातावरण झालं. फॉगी वातावरण आहे बघू शकता. इगतपुरीला आल्यासारखं वाटतंय. सिटी ऑफ फॉग. सिटी ऑफ फॉग. द वन अँड ओनली श्रीमान रायगड. नाही रे रायगड. हे बघा लांबून आहे ना, लांबून माणसं पण चालताना दिसतात आहे. हे बघा एकदम लांबून धोके पण दिसतात. धुके पण दिसतात इकडे. लाईटी तुम्ही बघू शकता धोका. तो हाताना. आता मंदिरात गेल्यावरती तुम्हाला दाखवतो तिकडचं वातावरण कसं आहे. यावेळी उत्कृष्ट व्यवस्था आहे. लाईटी बिटी एकदम उत्कृष्ट आहेत. गर्दी नाही. असं वाटतं बरं झालं आज आलो. काय गिरा आज आलो बरं झालं. मेन 6 तारखेला आलो तर इथं पाय ठेवायला जागा नाही. आणि माझी यावेळी आपण माझी 2023ला हरवलेली चप्पल त्या ठिकाणी भेटेल का ते बघू. मित्रांनो आपण मंदिराजवळ आलेलो आहे. हे 3 लॅम्प दिसतात आहे तुम्हाला येलो कलरचे. तेच मंदिर आहे. धुके असलेल्या कारणाने मंदिर दिसत नाही आहे. मला जवळून दाखवतो थोड्याच वेळात. आणि लोकांची गर्दी पण नाही आहे एवढी. आरामात बघता येईल असं आहे दृश्य आहे. आणि या लाईटी गिरात रोज असतील का रे लाईटी? म्हणजे या एखादा असेल ना. तर बघू शकता हे मंदिर दिसतंय तुम्हाला. मंदिराचं टोक दिसतंय. चला आज जाऊ. तर मित्रांनो हा जगदीश्वर मंदिराचा शिलालेख आहे. तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही नंतर वाचू शकता. आता सध्या आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश घेऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. चला. तर मित्रांनो आपण आता या जगदीश्वर मंदिरात आलेलो आहे. आणि आपले गिरीश पोटे या ठिकाणी गड पूर्ण खाली आहे. फक्त इथे काही चिल्लर पार्टी इथे खेळत आहे. 6 जूनला इथं आलं तर पूर्ण 6 जूनला असेल तर इथे टेंटच टेंट. तुम्हाला असं वाटेल तुम्ही कुठला तो आहे ना ते पावना लेकमध्ये कॅम्पिंग करतात ना तसं वाटेल. पण ॲक्च्युली ते सगळे जे समितीचे जे खरेखुर म्हणजे मेहनत करतात. ते गड संवर्धनास मेहनत करतात. नंतर मग इकडे आलेल्या लोकांसाठी पाण्याची व्यवस्था, त्यांची सगळी राहायची इथे सोय असते. यात अतिशय मेहनत करतात ते लोक. बघू शकता इकडे. आणि हे मंदिराचं मुख्य द्वार आहे. आणि या मंदिराच्या टोकावरती जे तुम्हाला वाटतं आहे की ते मुसलमानांचं जे हे आहे तर म्हणजे मस्जिदीसारखं दिसत असेल, त्याची स्टोरी जर तुम्ही माहितीच असेल की दुश्मनांना दिशाभूल करण्यासाठी, दुश्मनांची भूल करण्यासाठी महाराजांनी बनवलेलं आहे ते. आणि हे आपले नंदी महाराज बघू शकताय. नंदी महाराज यांचं जे तोंड ज्याने पण तोडलेलं आहे त्याला नरकात पण जागा भेटणार नाही. आणि हे मुख्य द्वार. गिरीश पोटे तुम्ही एंट्री घेऊ शकता मंदिरात. एंट्री घेऊ शकता तुम्ही. हे खूप प्राचीन असं मंदिर आहे मित्रांनो. इकडे आवाज पण बघा घुमत असेल पूर्ण. हे बघा. आणि हे आपले पवनपुत्र अंजनीसुत हनुमान. जय हनुमान. आणि हेच याच ठिकाणी मित्रांनो महाराज कधी ना कधी आले असतील आपले महाराज. कधीतरी महाराजांनी येऊन इथे अभिषेक केला असेल. त्याच ठिकाणी आपण आलेलो आहे. बघू शकता इथे हे प्राचीन मंदिर आहे.
ते महाराज कधी ना कधी अभिषेक करत असतील. आणि तेच मी म्हणत होतो, महाराज आणि मराठ्यांचं हे नातं हे अतिशय रक्ताचं नातं तुम्ही बोलू शकता, कारण की मराठे हे महाराजांसाठी काही करू शकतात. तर गिरीश पोटे आपण आता कुठे जात आहोत? समाधी महाराजांची. तर गिरा असाच उभा राहा मित्रांनो. हे बघा हा उभा आहे आणि याच्या मागून बघा कसे धुके जात आहेत. धुके मी तुम्हाला दाखवू शकत नव्हतो, पण आत्ता संपूर्णरित्या दाखवू शकतो. हे बघा, म्हणजे हे मराठे काय आयुष्य जगले असतील इकडे, महाराज हे काय आयुष्य जगले असतील इकडे या वातावरणामध्ये. हे मावळे किती लकी आहेत. आणि आपण मुंबईमध्ये 10 बाय 10च्या खोलीत राहून अशुद्ध अशा वातावरणात पाय पडून येतं. हां झालं 2 मिनटात. हे बघा इकडे तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसते का नाही, नसेल दिसत बहुतेक. हां दिसत असेल. इकडे लिहिलेलं आहे हे ज्यांनी ही समाधी बांधली त्यांचं आहे. नाही पूर्ण किल्ला ज्यांनी बांधले ते. आणि इकडे आपल्या महाराजांची समाधी, छत्रपती शिवाजी महाराजांची. या इकडे आपले महाराज विराजमान, महाराजांचा फोटो. आणि काय ते गिर्या फोटोच आहे ना तो बनवलेला, स्मारक बघू शकता इकडे. आणि इकडे आता गिरीश पोटे आता आणि आम्ही दोन्ही पण आत्ताच गड उतरायचा निर्णय घेतलेला आहे, कारण की आम्ही 1 डे ट्रिप प्लॅन केलेली, जी आम्ही सक्सेसफुल करायचा प्रयत्न करू. पण ॲक्च्युली बघा माझ्या मागे पण तुम्ही धुके वाहताना बघू शकता. मागे धुके इकडे वाहतच आहेत, सतत वाहत आहेत धुके. आणि इकडे जी झोप लागेल मित्रांनो, झोप वातावरण आणि तुमचं स्वास्थ्य जे होईल ना इकडे, ते कुठेच होणार नाही. एक तर होईल तुम्हाला हिमालयाच्या डोंगरांमध्ये आणि इथे सह्याद्रीमध्ये महाराजांच्या किल्ल्यांमध्ये कुठल्याही थंडाव्याच्या ठिकाणी वरती गडावर चढलात, डोंगरावर चढलात, तिकडचं हवामान तुम्हाला एवढं सूट होईल ना तुमच्या बॉडीला, की तुमची हेल्थ आहे ना, हेल्थ एकदम तुम्ही हेल्दी व्हाल. तिकडचं खाणं, तिकडचं गावातलं जेवण, चुलीवरचं जेवण तुम्हाला खूप इकडे सुटेबल वाटेल. आणि आता आपण निरोप घेतोय रायगडाचा. आय थिंक मोस्टली सगळे दरवाजे बंद होईल. मित्रांनो आपण आता कुठे पोचते गिऱ्या? आता आपण होळीच्या माळावर पोहोचतो. होळीच्या माळावर पोचत आहोत, बाजारपेठेत आता पोचू. तर इकडे काहीतरी थोडासा उजेड आम्हाला दिसला आणि लोक आत्ता पण येत आहेत दर्शनाला जगदीश्वराच्या आणि रायगडावरती. आणखी ते रात्रीचा प्रवास प्रिफर करत असतील म्हणून कदाचित. पण रात्री वातावरण आहे ना हे धुक्यांचं असतं. जर जे निसर्गाच्या सानिध्यात ज्यांना राहायला आवडत असेल ते इकडे येऊ शकतात रात्री स्टेला, टेंट वगैरे घेऊन. तर मित्रांनो इकडे बघू शकता आपण आलेलो आहे इकडे. कुठे रे? होळीच्या माळेत आलेलो आपण. मला सारखं विसरायला होतं ॲक्च्युली काय आहे ते. तर लास्ट 2023मध्ये इथे आलेलो, तर हे पूर्ण गर्दी होती. उतरायला काहीच कोणाला म्हणजे जाऊ देत नव्हते, कारण की येण्या जाणाऱ्यांची गर्दी खूप होती. कारण की तो 350वा राज्याभिषेक होता महाराजांचा. आणि अनफॉर्च्युनेटली आपल्याला आज आहे ना राज्याभिषेक बघायला भेटला नाही, कारण की आपण लेट आलो. पण महाराजांचे दर्शन प्रॉपर झालेले आहेत आपले. तर बघूया आता पुढे उतरणीचा प्रवास कसा ठरतो आपला, कारण की इथे खूप ढगाळ आणि धुक्यांचे वातावरण आहे. तर जातानाच परतताना हे लागतं ते शिरकाई देवीचं मंदिर, आणि येताना पण लागेल जर तुम्ही महादरवाजाने येत असेल तर. आम्ही आलो रोपवेने, त्यामुळे इकडे आम्हाला या देवीचं दर्शन आम्ही घेतलं नाही आधी. तर आता घेऊया हे दर्शन आपण. शिरकाई आई. गिरीश पोटे यांचं रूपांतर आता एक गावातल्या रहिवासीसारखं झालेलं आहे. काठी बिटी घेतलेली एकदम प्रॉपर. सहारा डूबते को तिनके का सहारा ऐसा एक लकड़ी मिला है उसको. तर हा ब्लॉग ॲक्च्युली जास्त हिंदी बोललो नाही, कारण की आपण रायगडावर येत आहोत तर मराठी हे बोललंच पाहिजे. तर मध्ये हिंदी निघून जातं माझं, कारण की हिंदी माझे मित्र आहेत, तर ते एक थोडीशी झलक राहतेच. आणि हिंदी मराठी व्ह्यूवर्स दोन्ही आहेत, त्यामुळे मला हिंदी बोलावंच लागतं. तर इकडे गिरीश पोटे बोलत आहे तिकडे खिचडी भेटेल, तर खिचडी भेटली तर ठीक आहे, नाहीतर आपण खाली उतरून चायनीजकडे भेटू, चायनीज खाऊ. तर अनफॉर्च्युनेटली अन्नछत्र हे मोहीमवाल्यांसाठीच होतं फक्त. तर आम्हाला खाली जाऊनच काहीतरी खावं लागेल. मित्रांनो आपण आता रायगडच्या पायथ्याशी आहे आणि आपण निघत आहे इकडे मुंबईसाठी. हे बघा गेट आता बंद आहे मित्रांनो. या टायमाला मी येणं प्रेफर नाही करणार.
तर चला निघूया. रात्रीचा तर व्लॉग आपण काढू नाही शकत, तर आपण डायरेक्ट सकाळी भेटूया. तर मित्रांनो, आपण आता रायगडच्या गेटवर आहे. आता आपण माणगावला जाऊ आणि माणगाववरून कुठे गिऱ्या चायनीज खायला. माणगाववरून चायनीज खाऊ, म्हणजे जे पण जे खायला भेटेल ते खाऊ आणि तिकडनं डायरेक्ट आपला प्रवास मुंबईचा असेल. अमरनगर. तर हा वन डे ट्रिप आपण मारलेली आहे एकदम सक्सेसफुलरित्या. इकडे बघू शकता स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड प्रवेशद्वार. चला भेटूया गाईस पुढच्या ब्लॉगमध्ये आपण. जर तुम्हाला हा ब्लॉग चांगला वाटला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय, गुड नाईट. मेल्या मन जाग यावी अशी त्याची भासार, मराठी मातीची त्योच हाय आसार. दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर, दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर. हे शंभू शंकराचं नव राजगड गावर. शिव महाराज, शिव महाराज, शिव महाराज.